पाणी आटत आले, किती राहिले, थोडंसं राहिले. त्यात आपण साखर टाकून घेणार आहे. गॅस कमी करून घ्यायचा असं एकदम. ह्यात करपते, त्यासाठी मी दुसऱ्या भांड्यात घेते काढून. आता ह्यातलं पण मी काढून ह्यात टाकते. बघा, करपते खाली जलमरच्या पातेल्यात. त्यासाठी ह्यातलं पाणी का नाही ते आपल्याला आटवून द्यायचं आहे. काही ते पाणी दिसतंय का, ते पाणी आपल्याला पूर्णपणे आटवून द्यायचं आहे. तर चला आता आपण सोयाबीनची भाजीला सुरुवात करूया. तर इकडं मी कढई तापत ठेवलेली आहे. तर कांदा टोमॅटो सुद्धा भाजून घेतलेला आहे आणि ते थंड सुद्धा करून घेतलेलं आहे. तर आता मी ते बारीक करून घेणार आहे. आणि त्याचबरोबर खोबरं, आलं, लसूण याचा पण मी मसाला करून घेतलेला आहे. तर हे आलं लसूण खोबरंचा मसाला आहे ह्यात, आणि ह्यातच मी आता कांदा टोमॅटो पण टाकून बारीक करून घेणार आहे. तोपर्यंत कढईत तेल ओतून घेते. मुलींना खूप आवडते सोयाबीनची भाजी. 2-3 दिवस झालं मागं लागले, मम्मी सोयाबीनची भाजी बनव, सोयाबीनची भाजी बनव. तर म्हणलं तर चला आपण आज घेऊया बनवायला. तर हे याच बारीक करून घेते. तर आपली छान अशी पेस्ट करून झालेली आहे. आपलं तेलही गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता मी जिरं टाकून घेते. थोडा खडा मसाला पण टाकून घेऊया आपण. तेजपत्त्याचं एक पान टाकून घेते. दालचिनीचा पण एक तुकडा टाकून घेते. बघू शकताय. आता थोडेसे जिरं टाकून घेऊया. आता आपलं हे वाटण बनवलेलं आहे ते टाकून घेऊया.
तर हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे. तर ह्यामध्ये थोडंसं मी लाल तिखट टाकून घेते. तुम्हाला माझ्याकडे स्टँड नाही आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय तुम्हाला रेसिपी दाखवण्यासाठी. तर ते पण लवकरच आपण करूया. जर माझे 500 सबस्क्राईब झाले तर मी लवकरच स्टँड घेईन. अजून तर काय नाही, कारण आपले सबस्क्राईब तेवढे वाढले पाहिजेत तेव्हाच मग. 1 ते 1.5 चम्मच मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे. तर चला आपल्याला मसाला कसा भाजून घ्यायचा आहे तुम्हाला दाखवते. खाली चिकटू नये आपला मसाला, त्यासाठी थोडंसं आपण थिकनेससाठी पाणी टाकून घेणार आहे. ते मी ह्या मिक्सरमध्येच ओतून थोडंसं टाकून घेणार आहे. म्हणजे खाली चिपकू नये यासाठी. ही छोटीशी टिप्स आहे. कोणताही मसाला तुम्ही भाजताना त्या टायमाला थोडंसं पाणी टाकून दिलं की नाही, मग आपला मसाला खाली करपतही नाही आणि चिकटतही नाही. ही छोटीशी टिप्स आणि ट्रिक्स आहे तुमच्यासाठी. जर आवडली तर नक्कीच फॉलो करा. कमी गॅसच्या आचेवरच आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे, कारण आपली पूर्ण भाजी मसाल्यावरतीच अवलंबून असते. त्यासाठी मसाला छान असा भाजला तरच आपल्या भाजीला टेस्ट छान येते. जवळजवळ आपल्याला 10 मिनिटं तरी हा मसाला भाजून द्यायचा आहे, कारण तेल सुटलं पाहिजे. तरच आपण समजून जायचं की आपला मसाला हा छान भाजलेला आहे. म्हणजे जो 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं, तर 5 मिनिटापेक्षा जास्त पण लागू शकता टाईम. बघा साईडनं बघा तेलाची तरी सुटायला लागली आपल्या माशाला, आपल्या मसाल्याला. सॉरी, माशाला बोलून गेले मी. अजून थोडंसं पाणी टाकून घेते. बघू शकताय आपला हा मसाला छान भाजत आलेला आहे. मला खोकलाही झालेला आहे जाम असा. मसाला भाजतो तोपर्यंत मी साईडला पण दाखवते काय ठेवलेलं आहे. तर हे आहे नासलेल्या दुधाचं स्वीट, कारण
2 दिवस झालं माझं दूध खराब होऊन चाललंय, काय समजणं झालंय काय झालंय दुधाला. तर मी पूर्ण पाणी काढून हे बघा कसं हे भाजत ठेवलेलं आहे. पूर्ण पाणी आटून देण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि त्यात मी थोडीशी साखर सुद्धा टाकलेली आहे. इलायची पूड सुद्धा टाकतात, त्यासाठी हा खवा तयार होतो. आणि ते मी इलायची पूड टाकलेली नाही कारण माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही त्यासाठी. आणि पण बघू शकता आपला मसाला किती छान भाजलेला आहे, तरीसुद्धा किती छान आलेली आहे. तर चला आता मी सोयाबीन टाकून घेते. तर या भाजीमध्ये मी गरम पाणी करून घेणार आहे थोडंसं टाकण्यासाठी. बघू शकता इकडे मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे. इकडे मी पाणी गरम करत ठेवलं आहे. आणि ही बघा आपलं सोयाबीन टाकून घेतलेलं आहे. त्यात मी आता नमक टाकून घेते आपल्या चवीनुसार. मसाल्यात टाकलं तरी सुद्धा चालेल बरं का. मी कधी कधी मसाल्यात सुद्धा टाकते आणि कधी कधी वरून सुद्धा टाकते. तर बघा ही आपली सोयाबीनची भाजी एकदम साधी सोपी अशी मी बनवलेली आहे. गरम करून पाणी टाकलं की मग टेस्ट अशी छान येते. तर चला आपलं हे गरम पाणी झालेलं आहे, आपण ओतून घेऊया. तर आता 5 मिनिट मी झाकून देणार आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघा. झाकून घेऊया. तर 5 मिनिटं आपण कमी आचेवरच ठेवून घेणार आहे. तर बघा हे पूर्ण आपण पाणी आटून दिलेलं आहे, बघू शकताय. आणि आपला हा खवा रेडी झालेला आहे. खवा खराब दूध झालं नाही का आपण बनवत. तर तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा. चला बाय बाय.